नाव सांगा बरं. नागलीची भाकर, उडदाचा पिठला आणि ठेसा, उडदाचे पिठले, डोंगर जिऱ्या, सौदा, मीठ आणि मिरची टाकलेले. याचा आपल्या आहारात काय उपयोग होतो, म्हणजे काय महत्त्व आहे ते पण सांगा. जीवनसत्व चांगले आहेत आणि शरीराला पण खूप पदार्थ देणारे आहे. बिन तेलाचं सगळं केलेलं आहे आणि आपली खिचडी आहे त्याच्यातच सर्व टाकलेलं आहे पोषणारच. बरं, तुम्ही हे पदार्थ बनवण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली, म्हणजे चुलीची इंधन जे लवकरात लवकर झालं. झाली टेस्ट झाली, सांगा बरं. चा वापर या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यामुळे नागली तर अतिशय पौष्टिक असतेच शरीरासाठी. शिवाय उडदाच्या पिठल्यामुळे शरीराला ताकद देण्याच्या दृष्टीने सुद्धा हा जो पदार्थ आहे तो अतिशय छान आहे. आणि विशेष म्हणजे जो मिरचीचा ठेचा आहे तो तर लईच भारी, छान, उत्तम. आणि बिना तेलाचे पदार्थ असल्यामुळे खूपच छान झालेले. नाव काय? आवळीच्या वड्या, नागली, बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. त्याचं महत्व काय आहे, भरीत आणि याचं भाकरीचं महत्व? शरीराला चांगलं असतं, थंडीच्या दिवसात हे भाकरी चांगल्या असतात. आळूच्या वड्या पण आहे तुमच्या? आळूच्या वड्या पण, त्या पण शरीराला चांगलंच असतं आणि खायला पण चांगलं असतं. पदार्थाचं नाव काय आणि त्या पदार्थात तुम्ही काय काय कोणते कोणते घटक वापरले? नमस्कार सगळ्यांना. मी सुनीता राजेंद्र भालेराव. मी नाचणीची थालीपीठ बनवली आहे, त्याला नागली बोलता आणि नाचणी पण बोलतात. आणि कोबूचे भजे पण बनवले, त्याशिवाय दही पण आहे. आणि मी आपले लसूण, हिरवी मिरची वापरून ते थालीपीठ बनवलेलं आहे. आणि ते तुम्ही टेस्ट करून बघा कसं वाटतं तुम्हाला. खूप छान आहे आणि शरीरासाठी खूप छान आहे. आणि त्याशिवाय नागली आता भेटत पण नाही, पण छान आहे. बनवलेले तुमच्या पदार्थाचं नाव सांगा बरं. पदार्थाचं नाव, माझ्या पदार्थाचं नाव उंड. हे सक्रातीतात. विशेष म्हणजे काय वापरून तुम्ही तयार केलेलं आहे बरं? हे रेशनचे तांदूळ वापरून, तांदळापासून आपल्याला बी जीवनसत्व भेटतं. आणि शेंगदाणे, गुळापासून, गुळ आणि शेंगदाणे पासून आपल्या शरीरात रक्तवाढीचा पुरवठा होतो. आणि ते कसं, म्हणजे कशा पद्धतीने तयार केलेले वापरून? शेंगदाणे कुटले, त्याच्यात गुळ कुटलं आणि ते पूर्ण बारीक करून घेतले आणि पीठ काढून त्याच्यामध्ये गोल गोल करून भरले आणि ते चुलीवर शिजवले, वापरले. म्हणजे याच्यात तेलाचा वापर केलाच नाही का? तेलाचा बिलकुल नाही वापर याच्यामध्ये. खूप छान आहे. बिना तेलाचं आणि वाफवलेला पदार्थ आहे तो, वाफेवर शिजवलेला आहे, छान आहे.
सांगा बरं. आरती केशव गांगोटे. आणि तुम्ही काय पदार्थ बनवलेला आहे आणि कसा बनवलेला आहे ते पण थोडक्यात माहिती सांगा. मी तांदळापासून खमंग केलेला आहे आणि वेपर्स केलेला आहे आणि डोसा केलेला आहे. पण दिवस ठेवू शकतोय असं त्याचा उपयोग आहे. लहान मुलांना असे खाणे जास्त खातात त्याच्यामुळे हा पदार्थ जास्त दिवस टिकू तांदूळ शकतोय. कोणता वापरला तांदूळ कोणता वापरलेला आहे? तांदूळच वापरलेला आहे. बाकी कोथिंबीर मिरची भात एवढंच वापरलेलं आहे आणि मीठ वापरलेलं आहे आणि सोडा वापरलेला आहे फक्त खमंग. आता बोलू नको ना. ते जे तांदूळ होते ते तुम्ही आधी भिजवून ठेवले होते का, म्हणजे आंबवल्यानंतर तो पदार्थ तयार केला? तांदूळ धुवून घेतले, एक रात्रभर भिजत ठेवले, मग सकाळी उठले दळून घेतले आणि लगेच मग त्याचं हे खमंग केलं. फक्त त्याच्यामध्ये सोडा वापरलेला आहे, बाकी काहीच नाही. छोट्या मुलांसाठी जास्त पौष्टिक पासूनच केलेले आहे. हे पण त्याच्यापासूनच केलेले. वेपर्स जास्त दिवस टिकू शकते, महिनाभर पण आपण ठेवू शकतोय. छोट्या मुलं असे काही पण मागताना डब्याला टिफिनला आपण देऊ शकतोय. त्याच्याबरोबर चटणी पण देऊ शकतोय आपण. कोथिंबीर टाकलेली आणि मिरची टाकलेली. बनवलेला आहे आणि कसं बनवलं आहे ते थोडक्यात सांगा बरं. बया, इथे पहा. मी पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे आणि त्याचा नाश्त्यासाठी उपयोग होतो. आता टेस्ट करायला द्या मग त्यांना. ठेव, तुम्ही दोघी येतो ठेव. हो ना. बरं ताई, तुमचं नाव सांगा आधी. निर्मला गंगाधर कोरडे. आणि तुम्ही जो पदार्थ बनवलाय त्या डिश मध्ये काय काय आहे? खीर आहे, बाजरीची भाकर आहे आणि वांग्याचं भरीत सुक्के बनवले आणि हरभऱ्याची भाजी. त्यात पण सांगा. शरीराला चांगलं असतं, म्हणजे मी तांदळाच्या आणि बाजरीच्या भाकरी बनवली, शरीराला चांगलं असतं. आता टेस्ट करून घ्या. तांदळाची आणि बाजरीची मिक्स.